आता मस्त मी घावणं बनवायला घेतलं आणि कसं बनवतं तुम्हाला डिटेलमध्ये काय काय टाकतात ते सगळं सांगणार आहोत. बघा आता बघू द्या काय कसा माल मटेरियल. हे बघा बेस लावो काय काय टाकले सांगता याच्यानं तुम्हाला. अर्धा अंडा टाकलेला आहे, मस्त लसूण अद्रक मिरची सो हॅलो गाईज, व्हेरी गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा प्रणय पाटील ब्लॉग्सवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आता आज मी गेलो नाही, आमचा काल्याचा कीर्तन होता गाईज. आज मला जाम सर्दी झाली बघा, टावेल घेऊनच फिरता मी सकाळपासून. जाम सर्दी झाली, नाकाच्या पाणी गेलं ते नुसतं. तर गेलो नाही आज काल्याच्या कीर्तनात, जायचा होता. आणि ती कालच्या व्हिडिओमध्ये काल तर एवढा बारीक पोरांचा प्रेम भेटला ना, काय सांगू तुम्हाला. माझं खिस्सं सगळं शर्टाचं पॅन्टीचं सगळं खिस्सं भरलं आहे प्रेमान. दिल तर जाम भरला आहे, काय सांगू गाईज. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू सो मच माझ्या गावकऱ्यांना सगळ्यांना तर गाईज आज गेलो नाही तर चला, आता जाम भूक लागले मला. नवीन जेवायला घेतले मस्त दाखवतो तुम्हाला. आता जेवायला घेतले तर चलो गाईज. जेवायला घेतलं मस्त वाळीचा रस्सा आणि भात. इकडं मटणाचा रस्सा ना भात पार्टेशन केले मस्त. वाळ घेतले, मटण घेतले, कांदा लिंबू. या गाई जेवायला या. तर गाईड आता आलेलो आहे हॉटेलवर. आज सकाळीच इंट्रोडक्शन केलेलं आहे. सकाळीच म्हणजे सकाळनंतर मी कुठं गेलोच नाही, कारण की एवढी सर्दी झाली झोपून राहिलो. तर मी हॉटेलवर पण आलो, मी लगेच घरी जाऊन झोपलो बाबा. जाम माझा नाक आता लाल पडला आहे. आणि गाईज आता आलो हॉटेलवर. तर आता मस्त मी घावणं बनवायला घेतलं आणि कसं बनवतं तुम्हाला डिटेलमध्ये काय काय टाकतात ते सगळं सांगणार आहोत. बघा आता सध्या तर मी इकडं आता पीठ बारीक करायला लावलेलं आहे. हे बघा मिक्सरमध्ये पीठ टाकलेलं आहे, झालेलं आहे. बघू झाले का. तर काय असं चेक करता मी पहिले बारीक झाले का नाही. राट दिसतं. राट आणखीन बारीक करायला लागेल. तर आणखीन थोडंसं बारीक करायला लागेल. तर बघूया, दाखवता इकडं काय काय चालले याने. इकडं काय बनवायला घेतले, क्या बनानेला आहे कबाब क्या. दाखव इकडं तिकडं सराक जरा उलटा पीर. बघू द्या काय कसा माल मटेरियल. हे बघा हे दही आहे, ही क्रीम व्हाईट क्रीम वगैरे सगळं लागतंय. आणि कलर वगैरे टाकले मस्त. या काय रे उस्ताद, थांब इकडे दाखव. या बघू साईड. हा ही आता अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही पण घरी बनवू शकता, तंदुरी भट्टी असेल तर. इकडे पापलेट बी रेडी केलेले आहेत. अख्खं जर खायचं असेल तर या काय मस्त न्यू मानसी हॉटेलमध्ये. हे काय पनीर टिक्का मसाला रेडी इथं पार्सल झालं. चाल पापलेट पण रेडी झालेले आहेत ना. अजून इकडे गावठी हांड्या बिंड्या टाकलेल्या आहेत. इकडे टाकल्या नावऱ्या 2 हांड्या आहेत ह्याच्यात. ना घावणं पण दाखवतो. आता घावण्यात काय काय माल मटेरियल जातं ते मी तुम्हाला दाखवता. मस्त कसं बनवायचं काय टाकाटाकमध्ये दाखवता. काही टेन्शन नाही, तुम्ही घरी बनवू शकता. या बघा घावण्यासाठी पहिले या कण्या अशा भिजवत ठेवायला लागतात. मी 2 तास पहिले कण्या भिजवत ठेवलेल्या द्या. आता घावण्याची ऑर्डर आले ना, आता घावणं बनवायला घेतले आणि बारीक ते केले. आता दाखवतो तुम्हाला 2च मिनिटांत. बाकीच्या घावण्याचा झालेला काम इकडे बघा सुकला आहे. तुझ्या पण थांबलं तंदुऱ्या लावल्या भटीन 2 ना. आता यो कबाब बेस लावो. त्या राईचं तेल बिल काय बटर बिटर काही नाही का, असाच का. मस्त बनव टाका स्टे ट्यून. आणि आता इकडे कचुंबर बनवायचं काम चालू आहे. कचुंबर बघा काय काय टाकले सांगता याच्यानं तुम्हाला. कांदा टमाटा कोबी आणि चाट मसाला लिंबू पिलू का रे उस्ताद. याच्यानं पिलून दे म्हणा लिंबू. अच्छा गावानं उलटी गेम झाली काय. लिंबू टाकायचं मस्त.
ह्याच्यात का आगरी मसाला टाकायचा ना थोडासा टाक. या मस्त आगरी मसाला टाकलेला आहे. कलर बिलर काही नाही, एकदम प्युअर. डुप्लिकेट काम नाही करीत आम्ही. प्युअर आगरी मसाला. या बघा घावण्यांचा आटा रेडी झालेला आहे. कोथिंबीर आणि जिरा पावडर आणि मीठ आणि एक स्पेशल इन्ग्रेडियंट टाकलेला आहे त्याच्यात. आईच्या गावान पाय हा खतारा झाला, अंगावर चांगला. कोथिंबीर टाकले, जिरा पावडर टाकले ना, मीठ टाकले ना. एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे तो मानसी हॉटेलमध्ये भेटतो, दुसरं कुठं भेटणार नाही. म्हणून तुम्हाला इकडे द्यायला लागेल. हां नाही रे. तर आणि काही आता कबाब पण रेडी झालेला आहे आपला. दाखवतो हे बटर लावू का रे याच्यावर. हे बघा मस्त आता बटर लावायला घेतले मी. मलाई तंदुरी बी मला शिकायला लागेल वाटतं. बस. आणि काय जो कबाब कुठला रे कबाब, जो सोनेरी कबाब रेडी झालेला आहे आता. बघू शकता तुम्ही. दादा सुरमया टाकल्याने तर नाश्ती चिलीचा काम चालू. हे बघा सुरमया वगैरे मस्त आता टाकलेलं आहे. जस्ट दे रे पटकन. तुम्हाला आता हड्डी चिली बी कशी बनवायची ती मस्त. त्याच्यात काय काय टाकतात काय नाही टाकीत त्याच्यात सगळ्याच सांगतात. बघा बाहेरच्या हे बघा अंडा टाकलेला आहे. अर्धा अंडा टाकलेला आहे. मस्त लसूण, अद्रक, मिरची, खिमा, मीठ. हां तर काय आता याच्यात टाकलेलं आहे. काय टाकलेलं आहे, मक्याचा आटा मैदा थोडा जास्ती पण नाही. आणि बाकीचं काय टाकले का तुम्ही सांगून देऊ आपण. जाऊ दे, लोक शिकतील घरी बनवायला ना. शिकला तर माझा धंदा बंद होईल. हॉटेलला आला लावायला लागेल. हे बघा कसा सोडतात ना असतं. बेस सोरो नंतर इकडं मस्त असा कढाईचं काम मला जमत नाही. बाकी या सगळं जमतं. दाखवतो तुम्हाला. तर गाईज आता मी मस्त मेथी सलाड बनवले. हां चला आणि तुम्हाला दाखवता होता ही चिली कशी बनवायची. कुर्ती मस्त फ्राय झालेला आहे. कांदा शिमला पण फ्राय केलेली आहे. त्याच्यात काय खतरनाक आता मसाला बनवायची भारी मसाला बनवायला घेतलेली आहे. सेटिंग कापायला लावले. एक कोबी कापायला घेतले तिकडं. घेचाल पटापट. विष्णू नेपाळी आता शेगडी पेटवली आहे. अरे कमी टाक तेल महाग झाले माहीत नाही का तुला. लसूण मस्त फ्राय करून घ्यावाचा. अद्रक, ये मिरची, ये कोबी, ये गाजर. बस आवडत का मला वाटेल. त्या सॉस बी कवा टाकायचा. मस्त आता फ्राय करून घ्यायचा आहे ना. नमक, ही जडीबुटी. अरे बस ये व्हाईट पेपर, ये चिली सॉस, ये काला सॉस आपल्या भाषेत सोया सॉस बोलतात त्याला. हे ग्रीन चिली सॉस वरला बी नाही ठोक त्याला. आता पाणी ग्रीन चिली सॉस टाकला नाही तुम्ही नाही. चिली सॉस आवडू टाकतात. कांदा पत्ता आणि मग आता मस्त शिजून घेतल्यावर फ्राय केलेला मटेरियल काय रे द्या झालेली ऑलमोस्ट आणि आता शिजून घेतल्यावर त्याच्यात मस्त माल मटेरियल फ्राय केलेला टाकून द्यायचं आपल्याला. या बघा या कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे मक्याचा पीठ.
मस्त जाड केलेलं आहे, चांगली बनवून एकदम टाकाटाक. पाऊस आल्या माझं गाईज आपला झालेला आहे ना आधी केली. आता इथं लाईव्ह दाखवतो तुम्हाला, एकदम स्वच्छता असतं आपल्या इथं, म्हणून काही टेन्शन नाही. तुम्ही पण बघू शकता एकदम छान काम आहे. त्या काही घाटेलांसारखा बाकीच्यांसारखा गलिच्छ काम नाही करी. झालेली रेडी साक्षात मस्त किती आठवतं. झालेले आहे टेबलवर जायला रेडी आहे. नाही इकडं गावड्यांचं काम पण आवडं रेडी झाले. 30 गावड्यांची ऑर्डर आहे 30.